मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदान वाढलं। विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ, राहुल गांधींचा आरोप। निवडणूक आयोग यावर गप्प का? राहुल गांधींचा सवाल। हिंदी सक्तीवरून राज्य सरकारची तूर्त माघार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते, पालक संघटना, साहित्यिक, भाषा तज्ञांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार। कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या विरोधाबाबत होणार चर्चा। अजेंडा लीक होऊ नये यासाठी ऑनलाईन बैठक। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। अजित पवार विजयी, मात्र पॅनलबाजी मारणार का? सर्वांचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा, तर महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। महापालिका निवडणूक डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता। प्रभाग रचनेसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत। ड वर्ग महापालिकेची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या अर्जावर होणार सुनावणी। 10वी आणि 12वीचा निकाल लागून 1.5 महिना उलटला तरी 30 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या वेटिंगवर। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर उजाडणार। पुणे आणि मावळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग। पुण्यामध्ये खडकवासलातून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा। कोकणामध्ये मुसळधार पाऊस। रोह्यामध्ये कुंडलिका नदीची पाणीपातळी वाढली। खेडच्या जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाणीपातळीमध्ये वाढ। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर आणि दारणा धरणातून मोठा विसर्ग, तर सोमेश्वर धबधब्याला रौद्र रूप। इस्रायल आणि इराणमध्ये 12व्या दिवशी युद्धबंदी। कतारची मध्यस्थी। अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावरती इराण आणि इस्रायलची सहमती। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। युद्धबंदीचा अमेरिकेचा दावा इराणनं खोडला। लष्करी कारवाई थांबलेली नाही, शस्त्रसंधी झालेली नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्वींची एक्सपोज, तर पुन्हा इस्रायलच्या तेल अवीव शहरावरती इराणचा हल्ला।